मागील वेळी ज्या 26 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, आता हीच संख्या 29 झाली आहे. त्यात भाजपला सुमारे 1.20 कोटी मतं मिळाली. टक्केवारीच्या भाषेत सांगायचं झाल्यास हे प्रमाण 31.30% इतकं होतं. फेब्रुवारी 2015 ते डिसेंबर 2018 त्या आधीच्या निवडणूक चक्रात फेब्रुवारी 2009 ते डिसेंबर 2013 भाजपला याच महापालिकांमध्ये केवळ 0.24 कोटी 11.59% मतं मिळाली होती. भाजपची ही मोठी झेप त्यांच्या मजबूत पक्ष संघटनेची ताकद आणि केंद्रात व राज्यात समान सत्ता असण्याचा परिणाम असल्याचं मानलं जात होतं. शहरी भागातील भक्कम आधार एक लक्षवेधी बाब म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं 288 पैकी 132 जागा जिंकल्या होत्या. त्यात त्यांची मतांची टक्केवारी 26.96% होती. ही टक्केवारी महानगरपालिका निवडणुकांमधील त्यांच्या मतांच्या तुलनेत बरीच कमी आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते याचं मुख्य कारण म्हणजे बहुतांश महानगरपालिका शहरी भागात आहे. या भागात भाजपाची ताकद आहे आणि त्यांचा जनाधार अधिक संघटित आहे. 2014 मध्ये महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत आल्यापासून भाजपानं आपली संघटनात्मक बांधणी, प्रचाराची दिशा आणि युतीचं समीकरण महानगरपालिका राजकारणाच्या गरजेनुसार बदललंय. महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरांवरील मोर्चे बांधणी, संसाधनांवरील नियंत्रण आणि बूथ स्तरांवरील सक्रियता महत्वाची असते. 2015 पासून भाजपनं या क्षेत्रात सातत्यानं गुंतवणूक केली आहे. विधानसभा निवडणुका राज्याच्या स्तरांवरील मुद्दे, नेत्यांचे चेहरे आणि युती आघाडीच्या समीकरणांवर अवलंबून असतात. मात्र महानगरपालिका निवडणुका वार्डात कंत्राटदारांच्या पातळीवर आणि मतदारांच्या विविध गटांना गृहीत धरून लढवल्या जातात. भाजपला मिळालेलं हे यश केवळ त्यांच्या ताकदीमुळे नाही, तर विरोधी पक्षांमधील फूट, काँग्रेस सारख्या पारंपरिक शहर पक्षांची कमकुवत झालेली पकड आणि राज्याची व केंद्राची सत्ता स्थानिक पातळीवर संघटनेत रूपांतरित करण्याची भाजपाची क्षमता यामुळे शक्य झाले, असं राज्यातील एका विरोधी नेत्यानं सांगितलं. इतर पक्षांची वर्चस्वासाठी धडपड. दुसरीकडे एकेकाळी महाराष्ट्रातील शहरी भागावर वर्चस्व गाजवणाऱ्या पक्षांना आपलं स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. काँग्रेसला पूर्वी 0.42 कोटी तरी मतांची टक्केवारी 15.53% खाली आली. यावरून भाजपच्या विस्ताराच्या वेगाशी जुळवून घेण्यात काँग्रेसला अपयश आल्याचं दिसून येत आहे. मुंबई आणि इतर शहरांमध्ये ऐतिहासिक दृष्ट्या बलाढ्य असलेल्या एकसंघीय शिवसेनेचीही पिछेहाट झाली. मागील निवडणुकांमध्ये मिळालेल्या 0.30 कोटी म्हणजेच 14.31% मतांवरून या पक्षानं 0.71 कोटी मतांपर्यंत मजल मारली, तरी त्यांची मतांची टक्केवारी 18.49% स्थिरावली. भाजपच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी हे यश पुरेसं नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेसची एनसीपीची स्थिती फारशी वेगळी नव्हती. त्यांची मतं 0.34 कोटी 16.39% वरून 0.42 कोटींपर्यंत वाढली असली तरी मतांची टक्केवारी 11.05% घसरली. ज्या शहरी पट्ट्यात भाजपानं आपलं स्थान बळकट केलं, तिथे राष्ट्रवादीच्या प्रभावाला ओहोटी लागल्याचं लक्षण आहे. एकंदरीत ही आकडेवारी महाराष्ट्राच्या नागरी राजकारणातील मोठे बदल दर्शवतात. या दरम्यान विरोधी पक्षांची मतं विभागली गेली किंवा त्यांना आपल्या पारंपरिक क्षेत्राबाहेर विस्तार करता आला नाही. मात्र भाजपानं स्वतःची व्याप्ती वाढवली आहे, असं या आकडेवारीवरून दिसून येते. आज भाजप महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये सर्वाधिक मतं मिळवणारा एकमेव मोठा पक्ष म्हणून उदयास आलाय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकातही भाजपा वरचढ ठरणार का की इतर पक्षांना संधी मिळेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. 26 महानगरपालिका निवडणुकीतील मतांची टक्केवारी. पक्ष मागील निवडणुका फेब्रुवारी 2015 डिसेंबर 2018 त्या आधीच्या निवडणुका फेब्रुवारी 2009 ते डिसेंबर 2013. भाजपा 1.20 कोटी मतं 31.30%, 0.24 कोटी मते 11.59%. शिवसेना 0.71 कोटी मते 18.49%, 0.30 कोटी मते 14.31%. काँग्रेस 0.59 कोटी मते 15.53%, 42 कोटी मते 20.45%. राष्ट्रवादी 0.42 कोटी मते 11.05%, 0.34 कोटी मते 16.39%. एकूण मतदान 3.83 कोटी 2.06 कोटी.